ई प्रशासन आज विकासाचा मूलमंत्र झाला असून यामुळे येणारी पारदर्शकता लोकांचा सरकारप्रती विश्वास वाढवते असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। मुंबईत आयोजित ई प्रशासन विषयक 27व्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते। ई प्रशासन हे केवळ तंत्रज्ञान नाही तर आपली मानसिकता बदलण्याचं माध्यम आहे। या ई प्रशासनामुळे योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणं सोपं झालंय, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। किमान शासन कमाल प्रशासन हा आमच्या सरकारच्या ई प्रशासनाचा आधार असून यामुळे एजंट आणि मध्यस्थ संपुष्टात आले आहेत असं त्यांनी सांगितलं। ई गवर्नेंस की योजना को लागू किए 18 साल हुए हैं और इस दौरान आज ई गवर्नेंस विकास के मूल मंत्र बन चुका है। ई गवर्नेंस सिर्फ एक टेक्नोलॉजी नहीं बल्कि हमारी मानसिकता बदलने का एक जरिया है। ई गवर्नेंस के साथ ट्रांसपेरेंसी आती है जो कि गवर्नमेंट के प्रति लोगों को विश्वास दिलाती है। आज महाराष्ट्र में मुख्यमंत्री लाडली बहना योजना के तहत करोड़ों बहनों के अकाउंट में पहली 2 किस्तें इतने कम समय में डिपॉजिट हो सकी, इसका श्रेय ई गवर्नेंस को ही जाता है। कोणत्याही नागरिकाला कुठेही विनाअडथळा सेवा देण्यासाठी ई प्रशासन महत्त्वाची भूमिका बजावत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। या परिषदेत सरकार आणि प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विश्लेषण यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर सर्वंकष चर्चा व्हावी। या चर्चेच्या माध्यमातून भविष्यात ई सेवेच्या योजना तयार करायला मदत होईल असं मुख्यमंत्री म्हणाले। संपूर्ण राज्यात ई प्रशासन व्यवस्था लागू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे। आगामी काळात नवी मुंबईला देशातलं सगळ्यात मोठं डेटा केंद्र बनवण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। या उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विकसित भारत सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण या विषयावरील ही परिषद प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स तसंच राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील यशस्वीरित्या राबवलेल्या ई प्रशासनाबाबतची प्रात्यक्षिकं या परिषदेत दाखवण्यात येणार आहेत। या परिषदेत 16 अनुकरणीय उपक्रमांना ई प्रशासन 2024चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतील। या परिषदेत 6 पूर्ण सत्र आणि 6 ब्रेकआउट सत्र होणार आहेत। एकंदरीत सुमारे 60 वक्ते त्यांचे अनुभव मांडतील आणि विविध उपविषयांवर सर्वोत्तम पद्धती सादर करतील।